श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम। नामस्मरण आणि व्यवसायाची निवड। हल्लीच्या समाजामध्ये व्यवसाय निवडीची समस्या जटिल झाली आहे। वर्णावस्था नष्ट होत गेल्यानं ही परिस्थिती तयार झाली आहे। वर्णावस्था प्रचलित असताना व्यवसाय निवडीचा प्रश्नच नव्हता। व्यवसाय निवडण्याची संधी मिळण्यासाठी देखील स्पर्धा करणं शक्य नसे। परंतु वर्णावस्था लयाला जात चालल्यामुळं व्यवसाय निवडीचं आणि विशिष्ट व्यवसायासाठी स्पर्धा करण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलंय। त्यामुळे पैसा, सत्ता, कीर्ती वगैरे मिळवून देणाऱ्या व्यवसायांसाठी आणि अभ्यासक्रमासाठी झुंबड उडण्याची आणि राक्षसी स्पर्धेची समस्या उद्भवली आहे। या अनागोंदीचं कारण असं आहे की आज व्यक्ती आणि समाजाला उपयुक्त ठरेल असा व्यवसाय निवडण्यामध्ये मार्गदर्शन करणारे सामाजिक नियम नाहीत, संकेत नाहीत। सध्याच्या व्यवसाय मार्गदर्शनामध्ये आत्मज्ञानी दृष्टी नाही। नामस्मरण व्यक्तीला वैयक्तिक हितसंबंधांच्या मागे फरफटत जाण्यापासून मुक्त करते। त्यामुळे व्यक्तीची दृष्टी निकोप होऊन स्वतःला आणि समाजाला समाधान आणि समृद्धी मिळवून देणारे असे कोणत्याही कामाचे जे पैलू असतात त्यांची जाण येते। अशा तऱ्हेने नामस्मरणाने वर्णव्यवस्थेतील जाचक तत्व आणि अन्याय्य संकेत नष्ट करण्याचं सामर्थ्य आणि चिरंतन सत्य ग्रहण करण्याची क्षमता येते। सामाजिक उपयुक्तता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा मेळ घालण्याची दृष्टी आणि कुवत येते। नामस्मरणानं आत्मरूपाची वा स्वरूपाची म्हणजेच सत्याची निकटता लाभते। हा सत्संग असतो। नामस्मरणामुळे तथाकथित आणि भंपक नेते, बुवा वा गुरूंच्या मागे सर्व प्रकारची फरफट आणि फसगत होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो। चुकीचं मार्गदर्शन करणं, कुमार्गाला लावणं, मार्गभ्रष्ट करणं, फसवणं, शोषण करणं आणि पुष्कळदा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या ढोंगी बुवा गुरूंच्या काळ्या कारवया पाहता नामस्मरणाचा हा फायदा अनन्यसाधारण आहे। कारण पुष्कळदा व्यवसाय मार्गदर्शनासाठी देखील आपण गुरूच्या वा बुवाच्या चरणी लीन होतो। नामस्मरणाचं हे परिमाण आणि महत्त्व काही अभ्यासक्रम आणि व्यवसायांसाठी चाललेली तीव्र स्पर्धा आणि अफाट गर्दी लक्षात घेतल्यास प्रकर्षाने जाणवतं। ह्या अनागोंदीचा परिणाम असा की ज्यांना ह्या व्यवसायात वा अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो त्यातल्या पुष्कळ जणांचा भ्रमनिरास होतो। पुष्कळ जण निराश होतात, पुष्कळ जण विटतात। ही बाब सुज्ञांच्या सहज लक्षात यायला हरकत नाही। त्याचप्रमाणे अशा तऱ्हेने व्यवसायात शिरलेल्यांमध्ये कर्तव्य तत्परता, समरसता आणि प्रामाणिकपणा कमी कमी होत जातात हेही सहज नजरेत भरतं। नामस्मरणाने अशा स्वार्थी व्यावसायिकांमधील कोंडी आणि घुसमट किंवा शोषक गुन्हेगारी प्रवृत्ती टळू शकतात किंवा नाहीशा होऊ शकतात।